अंधारात रस्त्याने पायी जात होता एक मुलगा. पोलिसांनी पाहिलं. चौकशी करताच बसला हादरा. नागपुरातील या घटनेने खळबळ. नागपूर शहरातील बेलत रोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत चिंचभवन जवळील एका जंगल सदृश निर्मनुष्य भागातून पोलिसांची एक गस्त पथक जात होती. सहाय्यक निरीक्षक काढुरे आणि पोलीस हवालदार रवी आखरे हे रात्रीच्या गस्तीवर होते. अचानक त्यांच्या नजरेस एक छोटीशी आकृती पडली. अंधारात एकटाच कुठलाही आधार नसताना एक लहान मुलगा त्या भयानक रस्त्यावरून चालत होता. पोलिसांना क्षणभर विश्वासच बसेना. इतक्या रात्री इतक्या निर्जन भागात एवढा लहान मुलगा एकटा काय करतोय? पोलिसांनी लगेच गाडी थांबवली आणि त्या मुलाजवळ गेले. मुलगा जेमतेम 10 वर्षांचा असावा. त्याच्या अंगावर भीतीचे आणि थकव्याचे स्पष्ट भाव दिसत होते. पोलिसांनी त्याला थांबवून विचारपूस करण्यास सुरुवात केली. तू कोण आहेस? इथे एकटा का फिरतोयस? तुझे आईवडील कुठे आहेत? पण मुलाने एकही शब्द उच्चारला नाही. तो फक्त गप्प उभा राहिला, जणू काहीतरी लपवत होता किंवा प्रचंड घाबरलेला होता. पोलिसांनी अनेक प्रयत्न केले, अनेक प्रश्न विचारले, पण मुलगा एक अक्षरही बोलत नव्हता. शेवटी पोलिसांनी ठरवलं की त्याला असंच रस्त्यावर सोडणं योग्य नाही. त्यांनी त्या मुलाला आपल्यासोबत पोलीस ठाण्यात नेण्याचा निर्णय घेतला. मुलगा कोणताही विरोध न करता पोलिसांसोबत गाडीत बसला, पण त्याच्या चेहऱ्यावरचे मौन कायम होते. पोलीस ठाण्यात आणल्यानंतरची परिस्थिती तशीच राहिली. मुलगा ना आपले नाव सांगत होता, ना गाव, ना आईवडिलांची माहिती. पोलिसांना वाटू लागलं की हा मुलगा कदाचित अनाथ असावा किंवा त्याला कुणीतरी सोडून दिलं असावं. या विचाराने पोलीस ठाण्यात एकच खळबळ उडाली. जर मुलगा खरंच अनाथ असेल तर त्याचं पुढे काय होणार? त्याला कुठे पाठवायचं? अखेर पोलिसांनी निर्णय घेतला. मुलाला बाल सुरक्षागृहात पाठवायचं. त्यासाठी लागणारी कागदपत्रे तयार करण्यास सुरुवात केली. सर्व प्रक्रिया जवळजवळ पूर्ण झाली होती आणि मुलाला घेऊन जाण्याची तयारी सुरू होती. पण नेमकं त्याच क्षणी एक गोष्ट घडली, ज्यामुळे संपूर्ण प्रकरणाला वेगळंच वळण मिळालं. ठाणेदार रितेश अहेर यांनी मुलाला नेण्यापूर्वी शेवटचा एक प्रयत्न करायचं ठरवलं. त्यांनी मुलाला आपल्या केबिनमध्ये बोलावलं. कठोरपणे प्रश्न विचारण्याऐवजी त्यांनी वेगळाच मार्ग अवलंबला. त्यांनी मुलासमोर 2 चॉकलेट ठेवली. मुलाचे डोळे चमकले, तरीही तो शांतच होता. ठाणेदारांनी प्रेमाने विचारलं, भूक लागली आहे का? आणि यावर मुलाने हळूच मान हलवली. मुलाला बिस्किट देण्यात आली. हळूहळू त्याची भीती कमी होऊ लागली. ठाणेदारांनी त्याच्या हातात एक मोबाईल फोन दिला आणि तिथून मुलाच्या मनातील भिंत हळूहळू ढासळू लागली आणि मग मुलगा बोलू लागला. पण जे त्याने सांगितलं ते ऐकून पोलिसांनाही धक्का बसला. मुलाने सांगितले की तो मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील रहिवासी आहे. तो 4थीत शिकत होता आणि त्याला शाळेची प्रचंड आवड होती, पण त्याच्या घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची होती. त्याचे वडील नागपुरातील विमानतळाजवळील एका भागात बांधकामावर मजुरी करत होते आणि दुर्दैवाने त्यांना दारूचे व्यसन होते. त्यामुळे मुलाचा सांभाळ त्याचे काका करत होते. मुलगा हुंदके देत म्हणाला, मुझे स्कूल जाना है, लेकिन मेरे पापा मुझे भेजते नहीं, इसलिए मैं घर छोड़ के जा रहा हूँ. हे ऐकून तिथे उपस्थित सर्वांच्या काळजाचा ठोका चुकला. एवढ्या लहानशा वयात शाळेत जाण्यासाठी एका मुलाने घर सोडण्याचा टोकाचा निर्णय घेतला होता. गरिबीमुळे शाळेचा खर्च झेपत नव्हता. त्यामुळे मुलगा दिवसभर वडिलांसोबत बांधकामाच्या जागी नुसताच खेळत बसायचा, पण त्याचं मन मात्र सतत शाळेकडे ओढ घेत असे. हे ऐकल्यावर ठाणेदार अहेर यांनी क्षणाचाही विलंब न करता निर्णय घेतला मुलाच्या कुटुंबाचा शोध घेण्याचा. रात्रीचे 2 वाजले होते, तरीही ठाणेदारांनी शासकीय वाहनात मुलांना बसवलं आणि नागपुरातील विविध बांधकाम स्थळांवर जाऊन चौकशी सुरू केली. प्रत्येक ठिकाणी विचारपूस करत, अंधारातून वाट काढत पोलीस पथक पुढे सरकत होतं. अखेर चिंचभवन वस्तीत पोहोचल्यावर मुलाच्या डोळ्यात ओळखीची चमक दिसली. त्याने एक इमारत ओळखली आणि सांगितलं, इथेच माझे वडील राहतात. गाडीतून खाली उतरताच मुलगा थांबला नाही. तो थेट धावत वडिलांच्या तंबूकडे गेला. पण तिथे पोहोचल्यावर जे दृश्य समोर आलं ते बघून पोलिसांचंही मन हेलावलं. मुलाचे वडील दारूच्या नशेत बेशुद्ध अवस्थेत पडलेले होते, तर काळजीने व्याकुळ झालेल्या काकांनी मुलाला बघताच त्याला मिठी मारली. रात्रभर हरवलेला मुलगा सुखरूप परत आल्याचं बघून काकांच्या डोळ्यात अश्रू तरळले. पोलिसांनी वडिलांना आणि काकांना खडसावून विचारलं, मुलाच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष का केलं? यावर वडील आणि काकांनी गरिबीमुळे शिक्षणाचा खर्च पेलवत नसल्याची कबुली दिली. पण मुलाची शाळेविषयीची ओढ आणि तळमळ बघून त्यांनी पोलिसांसमोर ठाम आश्वासन दिलं, आम्ही मुलाला पुन्हा शाळेत घालू आणि यापुढे त्याची पूर्ण काळजी घेऊ. पोलिसांच्या मनापासून आभार मानत कुटुंबाने मुलाच्या भविष्याची जबाबदारी स्वीकारली आणि अशा प्रकारे एका रात्रीच्या भयान प्रवासाचा शेवट सुखात झाला.